हॅलो सगळ्यांना, आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल टेस्टी टेस्टी जामून। त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि नाश्त्याच्या चमच्यानं 2 चमचे असं बारीक रवा घेतलेला आहे। हे रव्याला आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे आणि या अर्धा किलो खव्यामध्ये मिसळून या खव्याला चांगल्या प्रकारे तिंबून घ्यायचं आहे। ॲक्च्युली मम्मी जामून बनवत होती आणि मी व्हिडिओ शूट करत होते। अशा प्रकारे माझ्या मम्मीने त्याला चांगल्या पद्धतीनं एकजूट करून घेतलेला आहे आणि असं छोट्या वाटीनं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, कारण खवा हा खूप ओला असतो, त्याला चांगली बाइंडिंग यायला पाहिजे आणि त्याचे राऊंड बॉल्स व्हायला त्यामध्ये मैदा घालायला लागतो। आणि त्यानंतर मी 2 पिंच खायचा सोडा यामध्ये घातलेला आहे। सोड्यामुळे जामून घट्ट नाही होणार, फ्लफी चांगले आतपर्यंत त्याच्यामध्ये त्याचा रस जाणार, पाक जाणार। अशा प्रकारे मम्मीने त्याला चांगलं तिंबून घेतलेलं आहे माझ्या। आणि त्याचं पाक बनवण्यासाठी मी अर्धा किलो खव्याला पाव किलो साखर घेतलेला आहे आणि 2 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे। माझं साखरमध्ये पाणी घालायचा व्हिडिओ ॲक्च्युली डिलीट झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे। अर्धा किलो खव्याला पाव किलो साखर आणि 2 ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि याला चांगली उकळी येऊ देईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पाक चांगलं थोडं घट्ट होणार नाही। बघू शकता मी कमीत कमी 20 मिनिटाला चांगल्या प्रकारे उकळी येऊ दिली आहे। अशा प्रकारे आता माझा पाक रेडी झालेला आहे। आता बघू शकता अशा प्रकारे त्याला थोडंसं चिपचिपी वाटायला चालू झालं ना, तेव्हा आपल्याला बंद करून टाकायचं आहे। आता या खव्याच्या बॅटरचे चांगल्या प्रकारे राऊंड बॉल्स करत आहे। त्या हे बॉल्स कमीत कमी यामध्ये 50 जामून तर इझिली होतात तुमचे। आता बघू शकता पाक तयार आहे। आता मी एकीकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर ते बॉल्स यामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे बाइंडिंग येण्यासाठी 1 वाटी मैदा घातलेला आहे ना, ते मैदा घालून खूप चांगल्या प्रकारे त्याला तिंबून घ्यायचं असते, नाहीतर जामून फाटतील। अशा प्रकारे हे बॉल्स तळले जात आहेत। खूपच टेस्टी हे जामून बनले होते आणि ते पाकेमध्ये इलायचीसुद्धा घाला, जेणेकरून सेम हॉटेल स्टाईल जामून तुमचे होणार किंवा लग्नात वगैरे जसं करतात आपल्या महाराष्ट्रात जामून, तशा प्रकारचे सेम टू सेम हे जामून बनले होते। बघू शकता किती क्यूट आणि सुंदर टेस्टी यम्मी हे बॉल्स दिसत आहेत। मला तर व्हिडिओ करत असतानाच खूप तोंडाला पाणी सुटत होतं। अशा प्रकारे हे असे ब्राऊन तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर। आता हे जामून्स मी या पाकेमध्ये ठेवणार आहे। कमीत कमी 1 तास यामध्ये ठेवल्यानंतर हे पूर्ण ते साखरेचं पाक सोक करून घेतील। अशा प्रकारे बघू शकता खूपच टेस्टी माझे जामून बनले होते। तुम्हीही करा आणि मला कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।